आपण आज तळलेली तळलेल्या फ्लावरची भाजी आपण करूया. आता मी एक गोबी घेतली आहे, फ्लावर घेतलं आहे, 2 बटाटे आहे, वाटाणे आहे 1 वाटी, पाल्याचे कांदे आहे एवढे. आता आपण फ्लावरला चांगलं चिरून घेऊया आणि तळून घेऊया बटाट्याला. बघा, अशा प्रकारे बटाटे आपण चिरून घेतले आहे. हे या प्रकारे आपण फ्लावर चिरून घेतले आहे. आता आपण तेलात तळून घेऊया. बघा, आपलं तेल गरम झालं आहे. मी 2 बुटले तेल घेतले. आता आपण याच्यामध्ये गोबी 3 पावरवर गोबी, छान शिंपावर गोबी देखील ही गोबी काढून घेऊ, बटाटे तळून घेऊ. बघा, खालवर होऊ देऊ आपण. बघा, हे फ्लावर आता अशी झाली आहे. आता आपण याच्यात वाटत काढून घेऊ. याच्यातच बटाटे चिरून घेऊ आणि तळून घेऊ. चिरून घेऊ म्हणजे थोडं तेल टाकते मी आता तिच्यात. तिच्यातच आपण बटाटे टाकून देऊ. बटाटे झाले पाहिजे, आपण काढून घेऊ. बघा, आपले बटाटे तळून झाले. बघा, आपण याच्यात बटाटे काढून घेऊया फ्लावरमध्ये. आता आपण वाटाणे अजून पाल्याचे कांदे एकदम टाकून देऊ. याला छान थोडा वेळ होऊ देऊ. मग फ्लावर बटाटे टाकून देऊ याच्यात. तुम्हाला आवडेल करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता याच्यामध्ये आपण वाटाणे टाकलेले आहे. बघा, शिजले आहे वाटाणे. आता आपण सर्व भाजी याच्यामध्ये टाकून घेऊ.
त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकली. आता 3 चम्मच तिखट टाकतो. अर्धा चम्मच काळा मसाला टाकला. अर्धा चम्मच धनेपूड. चवीनुसार मीठ. आलं लसणाचा पेस्ट. आता खालवर करूया. टमाटर टाकूया. आता आपण टोमॅटो टाकूया. थोडा वेळ होऊ दे. त्याची झाली भाजी आपली तयार. बघा किती छान दिसते. थोडा वेळ झाली म्हणजे होऊन जाते. बघा आता आपली भाजी झाली. आता मी याच्यात मध्ये कोथिंबीर टाकते. झाली बघा. पहिले शिजलेली होती आपली भाजी. आता मी शेव करते. बघा छान तेल घेऊन वाटाणे झाली आपली भाजी. किती छान दिसते. मला आवडेल तर करून बघा. शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.